सातपुडा पेट्रोल वनसंपदा आगीत होरपळली, डिंक तस्करांची आग लावून तस्करीचा धंदा बहरात। जळगाव, जामोद, बुलडाणा, सातपुडा पर्वतरांगांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लागलेल्या भीषण आगीमुळे पर्वताची बहुमोल वनसंपदा जळून खाक होत आहे। डिंक आणि मोहफळांच्या तस्करीसाठी जंगलात मुद्दाम आग लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। वनस्पतींची जाळपोळ सुरू असून लाखोंचे जैवविविधतेचे नुकसान होत आहे। हिंस्र वन्यप्राणी स्थलांतर करत असून लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे। ही मानवनिर्मित आपत्ती असून वन विभागाचे दुर्लक्ष ठळकपणे जाणवत आहे। डिंकासाठी जंगल पेटवत आहेत। सातपुडा धगधगतय। डिंकास चांगला बाजारभाव असल्याने डिंक तस्करांकडून जंगलात आग लावून साल्याच्या झाडांमधून डिंक जास्त प्रमाणात काढला जातो। उष्णतेमुळे डिंक जास्त निघतो म्हणून मुद्दाम आगी लावल्या जात असल्याचा आरोप आहे। निमखेड, भिंगार व जामोद राऊंड परिसरातील जंगलात हे प्रकार सुरू असून आदिवासींना हाताशी धरून डिंकाची बेकायदेशीर विक्री केली जात आहे। व्यापारी मोठ्या प्रमाणावर हप्त्याच्या बदल्यात डिंक खरेदी करीत असल्याचे समोर येत आहे। सागवान लाकडाची कत्तल, वनाधिकाऱ्यांची डोळेझाक। जंगलातील सागवान व इतर मौल्यवान झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असून अलीकडे 4 आरोपी पकडले गेले। त्यापैकी एक आरोपी फरार असून तो अजूनही सापडलेला नाही। सातपुडा पर्वतरांगांमध्ये शेती अतिक्रमणाची प्रमाण वाढत असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे। वनकर्मचारी आणि अधिकारी केवळ आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात दिसून येतात, बाकीच्या दिवशी जंगल रक्षक गायब असतात। आगीने वन्यप्राण्यांचे स्थलांतर, माणसांवर धोका। पर्वत भागातील हिंस्र प्राणी आपले नैसर्गिक अधिवास सोडून लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहेत। परिणामी गावांमध्ये प्राण्यांच्या उपस्थितीमुळे घबराट निर्माण झाली आहे। वन्यजीवनासाठी सुरक्षित असलेले हे क्षेत्र आगीमुळे उद्ध्वस्त होत असून जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे। सातशिवाच्या बेंडिलगत लागलेल्या अलीकडील आगीत मौल्यवान औषधी वनस्पती पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत। वृक्षप्रेमींची मागणी, वनविभाग जागा हो। जळगाव, जामोद व परिसरातील वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही तस्करी व आग लावण्याचे प्रकार थांबवावे। सातपुडा पर्वताची हरियाली, जैवविविधता आणि भविष्यातील पर्यावरणासाठी ही एक मोठी इशारा घंटा आहे। आता तरी वनविभाग आणि प्रशासनाला जाग येईल का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे। तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट।